नमस्कार मित्रांनो, क्रिश अपडेट या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. तर मित्रांनो, रखडलेली जी मेगा भरती होती, तर त्या केंद्र प्रमुख भरती अखेर आता पूर्णत्वाकडे चालू झालेली आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर मेगा भरतीमध्ये जर समाविष्ट नोकरीची प्रतीक्षा करत असाल तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला या चॅनलवर मिळून जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहू शकतो की जे भरतीचे जे नियोजन आहे ते राज्यभरात 2410 नवे केंद्र प्रमुख लवकरच रुजू होणार आहेत आणि राज्यातील जिल्हा परिषद शाळांच्या शैक्षणिक सक्षमीकरणासाठी आणि प्रशासकीय घडी बसवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले केंद्र प्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा झाली असून त्याचा निकालही जाहीर झाला आहे. आणि या प्रक्रियेमुळे आता राज्यभरातील 34 जिल्हा परिषदांमध्ये 2410 नवीन केंद्र प्रमुख लवकरच प्रत्यक्ष सेवेत रुजू होणार आहेत. गेल्या अनेक वर्षापासून तांत्रिक आणि प्रशासकीय कारणांमुळे केंद्र प्रमुख भरतीची ही प्रक्रिया रखडलेली होती. केंद्र प्रमुख हे शाळा आणि प्रशासन यामधील मुख्य दुवा म्हणून काम करतात. ही पदे रिक्त असल्याने अनेक शाळांच्या पर्यवेक्षणावर आणि शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत होता. मात्र शासनाने सकारात्मक पाऊल उचलत परीक्षा परिषदेच्या माध्यमातून ही प्रक्रिया आता गतिमान पद्धतीने पूर्ण केली आहे. त्यामुळे चालू शैक्षणिक वर्षात शाळांना पूर्णवेळ केंद्र प्रमुख मिळण्याची शक्यता आहे. या विभागीय स्पर्धा परीक्षेसाठी राज्यभरातून सुमारे 38,000 शिक्षकांनी नोंदणी केली होती. प्राथमिक अंदाजानुसार निवड प्रक्रियेनंतर आता प्रत्येक जिल्ह्यात गुणवत्तेनुसार केंद्र प्रमुखांची नियुक्ती केली जात आहे. यात सर्वाधिक 151 जागा पुणे जिल्ह्यात तर सर्वात कमी जागा 30 जागा भंडारा जिल्ह्यातील भरल्या जात आहेत. तर मित्रांनो, सर्वाधिक पदे हे कुठे आहेत तर पुणे 151, रत्नागिरी 125, अहमदनगर 123, नाशिक 122, रायगड 114 अशी ही पदसंख्या आहे. तर विदर्भात यवतमाळ 89, अमरावती 69, नागपूर 68, चंद्रपूर 66, बुलढाणा 65, गडचिरोली 50, वर्धा 43, अकोला 42, गोंदिया 42, वाशिम 35, तर भंडारा जिल्ह्यात 30 केंद्र प्रमुख मिळणार असं माहिती आहे. तर राज्यभरातील 34 जिल्ह्यामध्ये मंजूर पदापैकी 24 रिक्त केंद्र प्रमुख पदे भरणार आहे सरकार. तर अशी ही अपडेट आहे मित्रांनो. तर याबद्दल तुम्हाला अजून अपडेट माहिती पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. दिलेल्यामध्ये समजले तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.